कामतकर सरांनाही विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे। अध्यक्ष श्री विश्वास गोरे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहेत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर अद्वैत पाध्ये यांचे स्वागत करण्यासाठी मी सौ आरती साठे यांना आमंत्रित करीत आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अद्वैत पाध्ये यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे। इकडे बघा, एक मिनिट। ओके। यानंतर मोरिया प्रकाशनाचे सर्वेसर्वा श्री दिलीप महाजन सर यांची कन्या या ठिकाणी उपस्थित आहे। गौरी महाजन यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी सौ प्रीती जोशी यांना विनंती करीत आहे। गौरी महाजन यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे। इकडे बघा मॅडम, इकडे एक मिनिट। ओके। डॉक्टर गजानन धानिकरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी आदिती भालेराव यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करीत आहे। एक मिनिट ताई, एक मिनिट। ओके। त्याचप्रमाणे पुस्तकाच्या लेखिका सौ अमृता कुलकर्णी एक मिनिट। ओके। अपराधी मी गजानना तुझ लागी गजानना गजानना मज द्यावे एक दंता तुझ मग तुम्ही आता तुझ
तुम्ही आता. थँक्यू. चे सर्वेसर्वा यांच्या वतीने त्यांची कन्या गौरी महाजन यांना विनंती करते की त्यांनी प्रकाशकाच्या दृष्टिकोनातून पुस्तकाबाबत आपले विचार मांडावे. गौरी महाजन प्लीज. गौरी महाजन देव, मोरया प्रकाशनाच्या वतीने आपणा सर्वांचं या प्रकाशन सोहळ्यात स्वागत करते. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर आणि श्रोते, खरं तर प्रकाशकाच्या वतीनं जेव्हा आपण बोलायला उभं राहतो तेव्हा मूळ मुद्दा असा असतो की आम्ही हे पुस्तक का स्वीकारलं किंवा त्याच्या पलीकडे काय त्या पुस्तकाच्या निर्मिती संदर्भात आम्हाला काय अनुभव आले किंवा आपण आपल्याला या पुस्तकात काय वाचायला मिळेल. पण आजचा कार्यक्रम थोडासा वेगळा आहे असं मी म्हणेन, कारण हे पुस्तक ज्यांनी लिहिलं आहे किंवा ज्या विषयाबद्दल आहे किंवा असं म्हणू की ज्याच्याबद्दल आहे त्या किशोरच्या त्या सगळेजण आपण अतिशय जवळचे इथे लोक उपस्थित आहोत आणि तुम्ही त्याला जास्त ओळखत होता किंवा जास्त ओळखत आहात असं मी म्हणेन आमच्यापेक्षा, आणि आमची त्याची नव्याने ओळख झालेली आहे या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशक म्हणून असं मी म्हणेन. मोरया प्रकाशन गेली 35 वर्ष वैचारिक, धार्मिक, बालवाङ्मय अशा स्वरूपाचं पुस्तक प्रकाशित करतं आणि आमच्या पुस्तकांच्या बाबतीमध्ये एक नेहमी असं म्हटलं जातं की जवळजवळ आता 400हून अधिक टायटल्स ज्याला आपण म्हणतो की पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि माझे वडील दिलीप महाजन यांनी डोंबिवलीमध्ये 1987 साली मोरया प्रकाशनची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर गेल्या 10 ते 15 वर्षांपासून मी आणि माझी मोठी बहीण योगिनी आठले या प्रकाशनाच्या कामामध्ये आलेलो आहोत. तर असं कधी कधी होतं ना की काही विषय आपल्यासमोर येतात प्रकाशनाच्या बाबतीमध्ये. प्रकाशनाच्या निमित्ताने तुम्ही अनेक लोकांना भेटत असतात, लेखकांना भेटत असतात, प्रकाशन निर्मिती समूहामधले अनेक लोक असतात त्यांना भेटत असतात. पण काही विषय येतात आणि ते तुमचे आपसूक होऊन जातात. त्याच्यामध्ये तुम्ही प्रकाशक लेखक असं वेगळं उरत नाही. जसं तुम्ही म्हणता आहात तसं आम्ही आता तुमच्या कुटुंबाचा भाग झालेलो आहोत. तसं प्रकाशक जेव्हा म्हणतो तेव्हा त्यातनं सगळे व्यवहार हे बाजूला गळून पडलेले असतात आणि त्यामुळे तुम्ही म्हणजे मी सुरुवातीला प्रस्तावना ह्याच्याच करते की आम्ही आता या मोठ्या कुटुंबाचा भाग झालेलो आहोत कुलकर्णी दाम्पत्याबरोबर असं आम्हाला वाटतं आहे आणि त्या दृष्टीने मी बोलत आहे पुढे. तर मुळात आमच्या लेखिका आणि संस्कार भारतीच्या आणि बाकी सामाजिक कावळेकरमधल्या प्रमुख वर्षाताई दळवेलकर इथे बसलेल्या आहेत, आपल्या सर्वांच्या अवश्य परिचयाच्या असतील. त्यांनी श्री अविनाश कुलकर्णी आणि अमृता कुलकर्णी ह्यांना आमच्याकडे हे लिखाण घेऊन आमच्याकडे म्हणजे माझ्या वडिलांकडे पाठवलं आणि लिखाण हातात आल्यानंतरच लगेच म्हणजे अमृताताईंनी वारंवार खरं उल्लेख केलेल्या पुस्तकामध्ये की मी काही लेखिका नाही आणि मला जे अनुभव या सगळ्या प्रवासात आले माझ्यामध्ये डॉक्टर अद्वैत पाध्ये आहेत किंवा विश्वासजी गोरे ते या प्रवासाबद्दल किंवा मुळात किशोरबद्दल जास्त बोलणारच आहेत. तर तो भाग सोडून मी पुढे बोलते की हे जे अनुभव आम्हाला आले तर ते शब्दबद्ध करण्याचं मुख्य कारण असं होतं की आम्हाला जे शिकायला मिळालं या प्रवासातनं, आम्हाला ज्या क्षणांचा आनंद घेता आला आणि ज्या दुःखाच्या कसोटीच्या क्षणातनं आम्ही पुढे पार पडत गेलो किशोरचे पालक म्हणून, तर त्याच्यातनं आम्हाला जे आलं ते शब्दबद्ध करावं असं वाटलं आणि आमच्या अनेक सुहृदांनी त्याच्यासाठी आम्हाला खूप मदत केली आणि पुढे जा असं म्हटलं. त्याचं एकमेव कारण असं आहे की या सगळ्या अनुभवांचा उपयोग पुढे अनेक वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जाणाऱ्या पालकांना व्हावा आणि माझ्यामध्ये कुठल्याही पुस्तकाचं किंवा ग्रंथाचं मूळ हे याच्यातच असतं की ग्रंथ हे गुरु हे याच्याच करता म्हटलं जातं की त्या ग्रंथांमध्ये जे अनुभव लेखक ग्रथित करतो त्याचा जो परिणाम असतो तो वाचकावर अशा पद्धतीने व्हावा की वाचकाला त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, त्याच्या आयुष्यामध्ये येणारे जे अनुभव आहेत त्याला सामोरं जाण्यासाठी त्या ग्रंथामधून काही ना काहीतरी मिळत असतं. म्हणूनच मला असं वाटतं की हे जे पुस्तक किंवा हा जो ग्रंथ आहे तो या कसोटीवर पूर्णपणे उतरणारा होता. हे लिखाण हातात आल्यावरतीच
दिलीप महाजनांना जाणवलं आणि त्याच्यामुळे पुढे हा काही प्रश्नच नव्हता की आम्ही हे पुस्तक का प्रकाशित करावं किंवा नाही करावं. त्यामुळे मग पहिल्यांदाच म्हणतं तसं की त्या क्षणी ते व्यवहार घडून पडलेले होते. इतकं किशोरने आम्हाला पण आपलंसं करून घेतलं असं आपण म्हणूया, कारण आपण वेळोवेळी पुस्तकामध्ये वाचलं की त्याचा स्वभाव कसा होता, तो कशा पद्धतीने लोकांना आपलंसं करून घेणारा होता. तर तेच पानापानातनं तुम्हाला जाणवेल जे मला जाणवलं हे पुस्तक करताना. त्यामुळे मी म्हणेन की आपसुकच मोरया प्रकाशनचं हे पुस्तक झालेलं आहे आणि मी धन्यवाद देते की इतकं सुंदर तुम्ही पुस्तक आमच्याकडे दिलं सगळ्यांनाच म्हणजे. आणि पुस्तकाचं भविष्य उज्ज्वलच असणार आहे, कारण ज्या परिश्रमाने, ज्या भावनिकतेने आणि ज्या जिद्दीने सगळं आत्तापर्यंत चालत आलेलं आहे, त्याच जिद्दीने अविनाशजी आणि अमृताजी आणि आपण सर्वजण मिळून या पुस्तकालाही पुढे नेऊ असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद गौरी मॅडम. सर्वप्रथम मी आता मोरया प्रकाशन व श्री दिलीप महाजन सर यांच्याबद्दल काही गोष्टी आपल्याबरोबर शेअर करू इच्छिते. 1987 साली महाजन सरांनी मोरया प्रकाशनाची सुरुवात केली. आज तागायत मोरया प्रकाशनाने अनेक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. त्यातील बऱ्याच पुस्तकांना विविध पारितोषिकांनीही सन्मानित केलेले आहे. महाजन सरांबद्दल सांगायचे झाले तर सर हनुमान भक्त, मारुतीचे उपासक आहेत, तसेच समर्थ रामदासांचेही निस्सीम भक्त आहेत. समर्थ रामदासांच्या वाङ्मयाबद्दल प्रचंड अभ्यास त्यांनी केले आहे. वर्षभर महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांनी हनुमान कथेवर तसेच समर्थ रामदासांच्या वाङ्मयावर प्रवचन सुरू असतात. वयाची 70 ओलांडली तरी सहजपणे 2-2.5 तास एका जागेवर बसून प्रवचन करतात. सर्व सोशल मीडियाचा महाजन सर चांगला उपयोग करून घेतात. त्यांची फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअपवरती स्वतःचे चॅनल्स आहेत. हे सर्व सांगण्यामागचा हेतू हा की आपण जर आपल्या परिसरात हनुमान कथेचे किंवा समर्थ रामदासांवरती प्रवचने आयोजित करू इच्छित असाल तर सोशल मीडियावर सरांच्या चॅनल्सवर तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी उपलब्ध असेल. यानंतर मी किशोर तो राजहंस एक या पुस्तकाच्या लेखिका सौ अमृता कुलकर्णी यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. सौ अमृता कुलकर्णी ताई, प्लीज. नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्वजण, सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. खरं तर मी लिहिलेल्या पुस्तकाचं आज अनावरण होतंय यावर माझाच विश्वास नाही, कारण लिखाणाचा मला अतिशय कंटाळा. मैत्रिणींच्या अलगास्तव लिहायला सुरुवात तर केली, पण लिखाण जसजसं जवळ येत गेलं तसतसं किशोरच्या आठवणींमुळे, भूतकाळातील काही कटू प्रसंगांमुळे विलक्षण त्रास होऊ लागला की आपसूक लिखाण बंद होईल. कधी कधी असं वाटतं खरंच आपल्याला काही गोष्टी कायमच्या स्मृतीपटलावरून पुसून टाकता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं. विस्मरण हे वरदानच ठरलं असतं, पण तसं होत नाही. आपण जेवढ्या त्या विसरण्याचा प्रयत्न करतो तेवढ्या त्या उफाळून वर येतात आणि मग असं वाटतं की आपल्या पाठीशी जो अनुभव आहे तो जर आपण इतरांपर्यंत पोहोचवू शकलो तर कदाचित त्याचा इतरांना नक्कीच फायदा होईल आणि लिखाणाला परत सुरुवात होईल. अर्थात जे अनुभव आम्हाला आले तसेच इतरांनाही येतीलच असं नाही. मी तर म्हणेन कुणावर अशी वेळच यायला नको. पण एक गोष्ट नक्की, त्या परिस्थितीत कुणाचेही अनुभव असतो आपल्याला काही ना काही चालना देतातच. म्हणूनच म्हणतात ना, पुढच्याच ठेस मागचा शहाणा. लिहायला सुरुवात केली तेव्हा नेमके असं काही ठरवलं नव्हतं कुठून सुरुवात करायची. त्यामुळे पुस्तकात विषयानुरूप असं कुठलंही प्रकरण नाही. जसं आठवत गेलं तसं लिहित गेलं. एकदा का लिखाण थांबलं की परत त्याची सुरुवात कधी होईल याची शाश्वती नसायची. जे आठवेल ते लिहित गेले. वेळेचं बंधनही नसायचं. पुस्तकात काही गोष्टी या माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या आहेत, त्या लिहिल्या गेल्या. उदाहरणार्थ, नोकरीतून VRS घेताना झालेली फसवणूक, त्याच दरम्यान झालेली चोरी,
सासूबाईंचे आजारपण वगैरे वगैरे, त्यातून मला किंवा आमच्या कुटुंबाला किती त्रास सहन करायला लागला हे सांगण्याचा हेतू नसून, अशा गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडतच असतात. अशा वेळी या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे, विशेषतः जेव्हा आपल्याकडे एखादा अपंग मूल असेल, त्याचं संगोपन, पालन पोषण याला प्राधान्य देऊन अशा अचानक घडलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं गरजेचं असतं, हेच सांगण्याचा हेतू होता. दैनंदिन जीवनात प्रत्येकजण आपल्याला मग नियतीला, प्रारब्धाला दोष देणं सुरू होतं. खरं तर नियती ही आपल्या बरोबरच असते. ती कदाचित आधीच ती आपल्या संकटात आपल्या बाजूने उभी असते, आपल्या सोबत असते, आपल्या बरोबर चालते. फक्त विश्वास ठेवता आला पाहिजे, पण तेही तेवढं सोपं नाहीये. पुस्तक लिहिताना बऱ्याचदा किशोरचा मिश्किल स्वभाव आठवायचा. त्यातून त्याने केलेल्या खोड्या, होणारं नुकसान, मनस्ताप हे सगळं न राहून दिलं गेलं. खरं तर अशा वेळी मुलांना रागवून काही उपयोग नसतो. ती परिस्थिती कशी हाताळायची या गोष्टीचं ज्ञान किशोर बरोबर दैनंदिन आयुष्य जगताना वळणावळणावर माइलस्टोन प्रमाणे उभे राहिलेले त्याचे शिक्षक, मित्रमंडळी, नातेवाईक व डॉक्टर अद्वैत पाध्यांसारख्या डॉक्टरांमुळे शक्य झालं. प्रत्येक वेळी असं वाटायचं की झालं, संपलं आता, पण या मंडळींमुळे पुढची वाट दिसायची व सुपरही व्हायची. अशा तर अनेक गोष्टी आहेत की ज्या लिहिता आल्या असत्या, परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे असं काहीच नाही. जे आठवलं ते लिहिते असत्या तर मैत्रिणी म्हणतात त्याप्रमाणे पुस्तक नाही तर तो ग्रंथ झाला असता. मी काही डॉक्टरांप्रमाणे मानसोपचार तज्ज्ञ नाही किंवा गोरे सरांप्रमाणे सामाजिक कार्याला वाहूनही घेतलेलं नाही. म्हणून आधी त्यांची माफी मागून त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मला जे कळलं ते सांगण्याचा प्रयत्न करते. या विशेष मुलांना खरी गरज असते ती प्रेमाची, त्यांच्याशी बोलण्याची, पण नेमकं घडतं उलट. दयाबुद्धी, अतिकाळजी एका बाजूला तर उपेक्षा, वंचना दुसरीकडे, अशा दोन ध्रुवांवर अपंग व्यक्ती सतत दोलायमान असते. यातून न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. त्याच्या या दोलायमान न्यूनगंड निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्याच्या दोलायमान इलाज, त्याच्या याच्यावर इलाज होण्यापेक्षा परिस्थिती आणखी बिकट होऊन बसते. एखाद्या शारीरिक अपंगत्वापेक्षाही न्यूनगंड निर्माण होणे हे भयंकर आहे. न्यूनगंडाची भावना हे खरं तर अपंगत्वच आहे. मानसिकता ही वस्तुस्थितीपेक्षा जास्त महत्वाची आहे. अपंगांना शारीरिक वेदनांबरोबर मानसिक वेदनाही असतात, हे समाजाने समजून घ्यायला हवं. आपण म्हणजे सर्वसाधारण माणसं स्वतःला परिपूर्ण समजतो, खरं तर आपणच अपूर्ण असतो. गतिमंद किंवा मतिमंदांच्या बाबतीत म्हणाल तर द्वेष, असूया, मत्सर हे त्यांच्या गावीही नसतं. या मुलांचे निरागस मन आणि त्यांचा निर्भय आनंद त्यांच्यापाशी असल्याने ती आपल्यापेक्षा सुंदर आणि आनंदी असतात आणि म्हणूनच परिपूर्णही. माझे मनोगत व्यक्त करताना पुस्तकाच्या बाबतीत, अपंगांच्या बाबतीत मला जे वाटलं तशी मी व्यक्त झाले. काही अधिक न्यून बोलले असेल तर आपली माफी मागते व इथेच थांबते. आज या कार्यक्रमाला माझी शालेय मैत्रीण उल्का पटवर्धन, बाकीच्या पण दोघी येणार होत्या पण काही कारणास्तव त्यांना जमलं नाही. तसेच कंपनीतील सहकारी हजर राहिल्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. त्याचप्रमाणे आपण सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित राहिला, सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देते आणि इथेच थांबते. धन्यवाद अमृताताई. खरं त्या त्यांचं मनोगत व्यक्त करत होत्या
आणि आमच्यासमोर उभा राहिला तो माझ्या वर्गातला किशोर. जसं त्या म्हणाला, तो मिश्किल आणि निरागस होता, एकदम माझ्या डोळ्यासमोरच उभा राहिला. ताई म्हणण्याचा उद्देश असा की अमृताताई आमच्या शाळेत 2 वर्ष म्हणून शिक्षिका म्हणून कार्यरत होता. खरंच ताई, पुस्तक लिहिण्यामागचा तुमचा हेतू आणि आशयवर्ण हे पुस्तक इतरांना मार्गदर्शन पण ठरेल यात शंका नाही. आता आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहात, ज्यासाठी आपण इथे जमलेला आहात, ते म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन. तुमची उत्सुकता जास्त न ताणता मी आजचे सन्माननीय पाहुणे माननीय डॉक्टर अद्वैत पाध्ये, मानसोपचार तज्ज्ञ यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचे अनावरण करावे. या ठिकाणी जोरदार टाळ्या, कारण आपल्या टाळ्या हे लेखिकेचे व प्रकाशकांचे मनोधैर्य तर वाढवणार आहेत, पण त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठीही टाळ्या उपयोगी आहेत. या ठिकाणी पुस्तकाच्या प्रकाशनाचं अनावरण होत आहे. अतिशय उत्कृष्ट असं मुखपृष्ठ. पुस्तकाचे अनावरण केल्याबद्दल सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचा मनपूर्वक आभार व धन्यवाद. नमस्कार. मराठी क्लास माझा पहिलाच अनुभव आहे, तर त्यामुळे चुका झाल्या तर प्लीज एक्सक्यूज करा. व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि समस्त कुलकर्णी परिवार, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. ॲक्च्युली ह्यांचं घर आमच्या एक्झॅक्ट समोर असल्यामुळे हा जो यांचा प्रवास आहे ना, एकदम जवळून बघितला आहे आणि त्याचाच फक्त मी अभिप्राय देतोय तुम्हाला. क्लिनिकमधून येताना जेव्हा माझी 1-2 वर्षाचीच प्रॅक्टिस आहे, तेव्हा कुलकर्णी काकांनी मला किशोरचे रिपोर्ट दाखवले की त्याला जॉन्डिस झालं होतं आणि त्याला कन्व्हर्जन झाले. मी ते रिपोर्ट्स बघितल्यानंतर एक मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये जो काय निदान असतो, ते निदान कळल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर त्याचं होणारं सगळं पिक्चर समोर आलं. काकांना मी काय डिटेलमध्ये सांगितलं नाही, पण थोडी हिंट देत होतो की हे पुढे असं होत जाईल. आणि जसं मनाला न वाटावं तसं ते होत गेलं. आता आम्ही तर ह्या सगळ्या गोष्टी रोज बघतच होतो, पण माझ्या दृष्टीने जे मी बघितलं ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे अविनाश कुलकर्णी काकांचं लग्न हे आमच्या समोर आम्ही लहान असताना झालं. काकू आमच्या समोरच्या घरात झाल्या. त्यानंतर किशोरचा जन्म आणि मग त्याच्यानंतर त्याचं बालपण, आमच्या घरी त्याचं वारंवार येणं आणि त्याचा जो मिश्किलपणा जसे ते सांगतात तो आम्ही एन्जॉय करत होतो. त्यानंतर आम्ही डॉक्टर झालो. त्याचे हे वागणं बघून कधी त्याला ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न पण केला. आता 30 वर्ष झाली मी प्रॅक्टिस करतोय आणि अशा बऱ्याचशा केसेस आम्ही हाताळतो. पण तुम्हाला सांगण्याचं मेन गोष्ट जी मला सांगावीशी वाटते ती, ह्या सगळ्या केसेसमध्ये जो सगळ्यात मोठा वाटा असतो ना मुलाला बरं करण्याचा, डॉक्टरांकडे ते जस्ट 15-20 मिनिटं येऊन बसतात, आम्ही डायग्नोज करतो, त्यांना ओपिनियन देतो, ते जातात. तो सगळ्यात मोठा वाटा असतो तो आईचा. आणि त्याला ते सांगताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो की जे आई करते त्याच्यामुळे हा सक्सेस 80 to 90% असतो, असं डॉक्टर कदाचित पातेपणे ॲग्री करतील. आणि ती आई सगळ्यांमध्ये असते, सगळ्यांमध्ये ती असते, पण आपल्यामध्ये तो प्रसंग आल्यानंतरच ती आई त्यातून वर येते. आणि मी तेच बघितलं. कुलकर्णी काकूंनी त्यांचा जॉब सोडला, त्या शाळेत त्याला रोज घेऊन जायच्या, डोंबिवलीला, कधी नंतर उल्हासनगरला, आणि स्वतःचं करिअर सगळं चेंज करून ज्या एफर्ट्स त्यांनी घातल्या. काय असतं त्याच्या मागे? फक्त एक होप असतो की आपलं मूल परत नॉर्मलला यावं. अशा केसेसमध्ये बऱ्याचशा मध्ये एवढा सक्सेस मिळत नाही जेवढा किशोरमध्ये मिळाला. बराचसा तो नॉर्मल ह्याच्यामध्ये येत गेला होता. आणि हे सगळे एफर्ट्स आय थिंक डॉक्टर पाध्ये आणि कुलकर्णी काकूंच्या मेहनतीसाठी होते. या पुस्तकामध्ये काय लिहिलं आम्हाला ते अजून वाचायचं आहे, पण ह्या पुस्तकामधून आपण नुसतंच प्रकाशन झाल्यानंतर असंच जावं असं मला वाटत नाही. म्हणून मला काही गोष्टी सांगायच्या आहेत.
ही जी आई आहे ना इथे समोर आपल्या बसलेली, तिच्यामध्ये जी काही उत्कंठा होती ती प्रसंगावर आली होती. पण ही आई आपल्या सगळ्यांमध्ये आहे की नाही, आणि कदाचित ते बाबा पण सगळ्यांमध्ये आहेत. आपलं काहीतरी समाजाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी देणं लागतं, आणि हे पुस्तक वाचून ह्याचं इन्स्पिरेशन करून आपण आयुष्यातला थोडा वेळ सुद्धा ह्या लोकांसाठी काढला तरी कदाचित ही आपली सोसायटी राहण्यासाठी अजून सुसह्य आणि छान होईल, असं माझं पर्सनल मनोगत आहे. आय विश बेस्ट ऑफ लक टू आर ऑथर अमृताताई कुलकर्णी अँड ऑल द कुलकर्णी परिवार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डॉक्टर. कार्यक्रमाला पुढे जाण्या अगोदर तत्पूर्वी एक छोटीशी या ठिकाणी आपण एक कार्यक्रम करत आहोत. प्रकाशकांच्या तर्फे सुद्धा मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मी गौरी महाजन यांना विनंती करते की त्यांनी पुढे सुटले. मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे औपचारिकता या कार्यक्रमामध्ये आहे असं मी मानत नाही, की आपल्या घरी कोणीतरी आलं तर आपण त्यांचं तेवढ्याच आदराने स्वागत करतो, त्यांचं मनापासून सत्कार करतो, आणि आपल्याकडे जे काही असेल ते त्यांना देतो. तर त्याच भावनेने मी आमच्यातर्फे श्री दिलीप महाजन यांना विनंती करते की त्यांनी अद्वैत पाध्ये यांचा सत्कार करा. डॉक्टर अद्वैत पाध्ये. एक मिनिट इकडे शरद खबे. ओके, त्यानंतर इकडे बघा, एक मिनिट. हां, ओके. सन्मान करावा लेखिका म्हणून अशी मी सहयोगिनी आठले मोरया प्रकाशनच्या विनंती करते. कुठल्याही पुस्तकाच्या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे लेखक हाच समूर्ती असतो प्रकाशनामध्ये. आणि आत्ताच डॉक्टर तारेकरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या आयुष्याचे धैर्य दाखवलं. मुळात बाकी आतापर्यंतच्या प्रवासात आणि त्यापुढे सुद्धा त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे हे शब्दबद्ध करणं, आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी शब्दबद्ध करणं फार अवघड असतं. ते त्यांनी. यानंतर मी आजचे सन्माननीय पाहुणे डॉक्टर अद्वैत पाध्ये यांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टरांचे शालेय शिक्षण टिळक विद्या मंदिर डोंबिवली येथे झाले. शालांत परीक्षेत सर मेरिटमध्ये उत्तीर्ण झालेले होते. पुढे GS मेडिकल कॉलेज आणि KM हॉस्पिटलमधून सरांनी सायकॅट्रिक शाखेची पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केली. त्याही परीक्षेत सरांना डिस्टिंक्शन मिळाले होते. पुढे 3 वर्ष सर KJ सोमय्या मेडिकल कॉलेजमध्ये सायकॅट्रिक विभागात लेक्चरर म्हणून होते. सध्या डॉक्टर मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर नावाची एक विशेष संस्था चालवतात. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ यासारख्या आघाडीच्या वृत्तपत्रातून सरांनी आज तागायत 400हून अधिक लेख लिहिलेले आहेत. त्याचबरोबर विवेक, चार चौघी, मैत्रीण, ज्येष्ठ विश्व या व अशा मासिकातूनही त्यांचे बरेच लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे संवाद मनाचा मनाशी, मूल घडविताना, निरोगी निरामय मनासाठी, तितिक्षा कथा परिश्रमाच्या ही 4 पुस्तके डॉक्टरांनी प्रकाशित झालेली आहेत. तितिक्षा कथा परिश्रमाच्या या पुस्तिकेतील एका कथेवर ग्रहण नावाची एक शॉर्ट फिल्म केली गेलेली आहे. मन व आरोग्यावर आणखी 3 फिल्मचे लिखाण व निर्मिती डॉक्टरांनी केलेली आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट व मानसिक आरोग्यावर 100-500हून अधिक व्यासपीठावरून सरांची भाषणे झालेली आहेत आणि हे त्यांचे कार्य असेच अविरत सुरू आहे. एक कर्तव्य म्हणून समाजात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सर वरचेवर कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यातल्या बऱ्याचशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही डॉक्टरच करतात. दूरदर्शन, स्टार प्रवाह, IBM लोकमत, G24 तास इत्यादी चॅनल्सवर सरांचे पुष्कळ कार्यक्रम झालेले आहेत. सरांचे नेतृत्व गुण सांगायचे झाले तर काही नामवंत संस्थांचे सरांनी अध्यक्ष, एडिटर यासारखी पदे भूषवली आहेत. मनोदय ट्रस्टचे सर फाउंडर, ट्रस्टी व सध्याचे प्रेसिडेंट आहेत. मनोदय ट्रस्ट ही प्रामुख्याने मनोरुग्णासाठी व समाजात मानसिक आरोग्य राखण्यासाठी काम करते. वर्षभर या ट्रस्टद्वारे विविध कार्यक्रम राबवले जातात. काही कार्यशाळाही घेतले जातात. क्रोनिक मानसिक आजाराने त्रस्त लोकांसाठी या संस्थेमध्ये एक स्पोर्ट्स ग्रुप आहे आणि हे कार्य ही संस्था गेल्या 15 वर्षापासून अविरत कार्य करत आहे. सरांच्या लिखाणाबाबत सरांना आज तागायत बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
2014 साली रोटरी क्लब तर्फे तसेच 2017-18 साली IIM डोंबिवली तर्फे डॉक्टर ऑफ द इयर या पुरस्काराने सरांना सन्मानित केले गेले आहे. सरांची बेटर हाफ म्हणजे अर्धांगिनी या पण डॉक्टरच आहे आणि हे सर्व करत असताना डॉक्टर आपली संगीत व वाचनाची आवड जोपासून आहे. आता मी डॉक्टर अद्वैत पाध्ये मानसोपचार तज्ज्ञ ज्यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली व आज या पुस्तकाचे अनावरण केले आहे त्यांना विनंती करते की पुस्तकासंदर्भात आपले मनोगत व्यक्त करावे. याचबरोबर या संधीचा फायदा घेत मी डॉक्टरांना विनंती करते की उपस्थितांना थोडक्यात मानसिक आरोग्य कसे चांगले ठेवता येईल इत्यादी गोष्टींवरती देखील थोडंसं मार्गदर्शन करावे. मला कल्पना आहे डॉक्टर, मानसशास्त्र हा खूप मोठा विषय आहे. थोड्या अवधीत या विषयावर प्रकाश टाकणं खरोखर खूप कठीण आहे. पण सर, गेले कित्येक वर्ष आपण विविध मनोरुग्णांना हाताळत आहात. सरांनी त्यांचे अनुभव आपल्याशी शेअर करावे अशी मी त्यांना विनंती करते. आजचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर अद्वैत पाध्येकर यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर प्लीज. व्यासपीठावरील उपस्थित सगळे मान्यवर, आजच्या या पुस्तकाच्या लेखिका अमृताताई कुलकर्णी, कार्यक्रमाचे अध्यक्ष आधारचे श्री विश्वास गोरे, डॉक्टर धानिपकर आणि प्रकाशक गौरी महाजन आणि उपस्थित असलेले दिलीप महाजन सर आणि आठले मॅडम आणि सगळे उपस्थित श्रोते हो, आज खूप आनंद होत आहे की ह्या एका वेगळ्या प्रवासावरचं एक सुंदर पुस्तक आज आपण इथे प्रकाशित केलेलं आहे. आणि हे जसं आता गौरी मॅडम पण म्हणाल्या की किंवा आता दानिपकर सर पण म्हणाले की हे एका आईनी तिच्या प्रवासाविषयीचं, तिच्या आपल्या मुलाविषयीच्या प्रवासाविषयीचं जे काही सगळं या वर्णन हे केलेलं आहे हे खूपच एक सगळ्या भावनांचे तरंग आपल्या मनात उमटवणारं असं लेखन आहे आणि खूपच सुंदर पुस्तक झालेलं आहे. परवाच म्हणजे आता 2 आठवड्यापूर्वीच लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉक्टर आरती अंकलीकर टिकेकर त्या लेख लिहित होत्या. आताच ते संपलं सदर. तर शेवटचं जे आता कालचं नाही त्याच्या आधीचा जो 16 डिसेंबरचा जो लेख होता तो त्यांनी स्पेशली त्यांचा जो भाऊ आहे जो पुन्हा या विशेष मूल्य सदरात होतो, जो आज आता 60 वर्षाचा आहे, राजू म्हणून, त्याच्या विषयीचं आणि त्याच्या बाबतीत त्याच्या आई वडिलांनी जे काही संगोपन कसं छान पद्धतीने केलं आणि याविषयी एक लेख लिहिलेला होता. आणि तो लेख वाचताना परत मला ह्या पुस्तकाची पुस्तक मी ते आधी वाचलेलं होतं प्रस्तावना लिहिण्यासाठी, तर त्या सगळ्याची आठवण झाली की आता आरतीताई का त्यांचा दुसरा भाऊ ते दोघेही नॉर्मल होते आणि हा डाऊन सिंड्रोम त्याला झालेला आहे. आणि त्या काळात म्हणजे आज तो 60 वर्षाचा आहे, म्हणजे हे जेव्हा घडलं त्या काळात सुद्धा असा विशेष मुलाचा स्वीकार करणं, मनापासून स्वीकार करणं, पूर्ण स्वीकार करणं, निखळ स्वीकार करणं आणि त्याचं कायम प्रेमाने संगोपन करत राहणं आणि ते प्रेमाने संगोपन केल्यामुळे इतर दोन्ही भावंडांमध्ये सुद्धा त्याच्याविषयीच्या एक सुंदर भावना निर्माण राहणं आणि त्या कायम राहणं, हे जे एक सुंदर वातावरण, त्या सुंदर वर्णन त्या लेखामध्ये केलेलं होतं, तसंच हे वर्णन ह्या सगळ्या ह्या पुस्तकात आहे. त्यामुळे तो लेख वाचताना पदोपदी मला ह्या पुस्तक मी जे आधी वाचलेलं होतं त्याची आठवण झाली. आणि म्हणून मी आज त्याचा विशेष उल्लेख करतोय की एक संगोपन किंवा ह्या सगळ्याचा स्वीकार, निखळ स्वीकार कसा करायला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण त्या लेखातही होतं आणि ह्या पुस्तकातही आहे. तर आता ही विशेष मुलं म्हणजे नक्की काय असतं? तर विशेष मुलं म्हणजे जसं जन्मतःच या सगळ्या मुलांमध्ये जन्मापासूनच
काही ना काहीतरी समस्या असतात. कोणामध्ये मुकबधीरता असते, तर कोणी गतिमंद असतं, तर कोणी मतिमंदत्व असतं, कोणामध्ये ऑटिझम किंवा स्वमग्नतेचा विकार असतो, तर कोणामध्ये डिस्लेक्सिया किंवा ज्याला आपण अध्ययन अक्षमता किंवा लर्निंग डिसॅबिलिटी म्हणतो, असे सगळे विविध प्रकार असतात. अर्थात म्हणजे हे जे काही प्रकार म्हणजे हे जे सगळ्या वेगवेगळ्या डिसऑर्डर्स होतात त्या वेगवेगळ्या कारणांनी होत असतात. काही वेळेला आपल्या गुणसूत्रांमध्ये काही मूल होत असताना जे काही गुणसूत्रांमध्ये दोष निर्माण होतात त्याच्यामुळे होतात. काही वेळेला गर्भारपणातल्या काही समस्यांमुळे होतात, तर काही वेळेला डिलिव्हरी नंतर होणाऱ्या काही समस्यांमुळे होतात, तर किंवा जन्मतःच काही मेंदूमध्ये काही न्यूरोकेमिकल डिस्टर्बन्स असल्यामुळे ह्या समस्या निर्माण होतात. त्याच्या खोलात मी आता काही जात नाही, पण ह्या ज्या समस्या निर्माण होतात तर तेव्हा अक्षरशः म्हणजे जेव्हा आता कोणत्याही पालकाची किंवा हे असते की आपलं मूल सगळ्या अर्थाने छान असावं, नॉर्मल असावं, परंतु जेव्हा असे दोष कळतात तेव्हा पटकन स्वीकार करणं हे खूप कठीण असतं, खूपच कठीण असतं. आणि बऱ्याचदा असा अनुभव येतो की बऱ्याचदा हे नाकारलं जातं किंवा नाही असं नाहीच आहे, होईल ठीक, नंतर होईल ठीक, आता नाही होणार, काही काळानंतर सगळं ठीक होईल, ह्या खोट्या आशेवर काही वेळेला आपण कोणी जगत राहतात. किंवा आधी काही मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली 20-25 वर्षापूर्वी, तेव्हाच्या काळात इव्हन असंही म्हणता येईल की अगदी डॉक्टरांमध्ये सुद्धा या विषयीची पूर्णपणे जाणीव नव्हती. आणि त्यामुळे पिडियाट्रिशियन्स कडनं सुद्धा असं सांगितलं जायचं की होईल, काही वर्षात ठीक होईल, आपोआप ठीक होईल. परंतु असं नसतं की आता असं वैज्ञानिक आमचं सायन्सही हेच सांगतं की जितक्या लवकर आपण या सगळ्याचं डिटेक्ट करू आणि जितकं लवकर त्याच्यासाठी काही उपाय करू, तर ते नक्कीच त्या मुलांमध्ये खूप चांगली सुधारणा होत असते. म्हणजे आता ऑटिझम सारखी जी समस्या आहे की अगदी अनेक मुलांमध्ये ही समस्या आजकाल वाढताना दिसत आलेली आहे. कदाचित आज उशिरा लग्न होतात, उशिरा प्रेग्नन्सी निर्णय घेतले जातात, या सगळ्यामुळे असेल, अनेक कारणांमुळे असेल. परंतु ती जेव्हा पहिल्या 2 वर्षातच मूल जेव्हा स्वमग्न राहतं आहे, आपल्यातच राहतं आहे, किंवा आय कॉन्टॅक्ट करत नाही, आईशी हसत नाही, आईकडे बघून हसत नाहीये असं दिसतं, तेव्हा लगेचच आपण अशा वेळेला डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. आणि तो जो ऑटिझम असेल तर त्याला त्याच वयामध्ये ऑक्युपेशन थेरपी, जशी फिजिओथेरपी असते, आपण हात फ्रॅक्चर झाल्यावर किंवा पॅरालिसिस झाल्यावर आपण जे फिजिओथेरपी वगैरे घेत असतो, तशाच प्रकारची मेंदूसाठी ऑक्युपेशन थेरपी असते. आणि ती ऑक्युपेशन थेरपीनी या मुलांमध्ये खूप छान सुधारणा होत असते. आणि त्यामुळे तसं जर आपण केलं तर ह्या मुलांमध्ये खूप चांगली लवकर प्रगती होताना दिसते. म्हणजे अगदी आजकाल ह्या अवेअरनेसमुळे असेल किंवा कशामुळे एकूण आज 2-3 वर्षी म्हणजे 3ऱ्या वर्षानंतर याची सर्वसाधारणपणे जास्त दिसायला लागतं, कारण 3 वर्षापर्यंत सगळ्या माइलस्टोन्स पूर्ण होत असतात. परंतु त्याच्या आधी सुद्धा आढळून आल्यानंतर, 1-2 वर्षातही आढळून आल्यानंतरही मुलांना आणलं तरीही थेरपी देता येते. कारण ऑटिझम, गतिमंदत्व, मतिमंदत्व ह्या लर्निंग डिसॅबिलिटी ह्या सगळ्या जे काही विशेष मुलांमध्ये आढळून येणारे काही जे हे आहेत किंवा मुकबधीरता, या सगळ्याला कुठेच काही औषधोपचार नाही आहेत, या कुठची सर्जरी त्याच्यामध्ये करता येत नाही. त्यामुळे कुठचाही असा तो बरे होणारा म्हणजे पूर्णपणे तो पूर्ण बरा होईल असे हे विकार नाहीये. आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी सातत्याने उपचार करावे लागतात. म्हणजे आता अमृताताईंनी, अविनाश रावांनी त्यांनी जे काही परिश्रम केलेले आहेत ते आपण या पुस्तकात वाचणारच आहात.
परंतु असेच म्हणजे सातत्याने असे हे परिश्रम करत राहावे लागतात. जसं त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सगळे जे बदल घडवले, अनेक त्याग केले आणि सातत्याने मुलाबरोबर जो मुलाला वेळ दिला, मुलाबरोबर जितका वेळ घालवता येईल तितका त्याला जेवढं मार्गदर्शन करता येईल, त्या वेगवेगळ्या तज्ञांकडे घेऊन जाता येईल आणि किंवा जी शाळा डॉक्टर नाडकर्णींकडे गेले होते, त्याच्यानंतर त्यांच्या सूचनेप्रमाणे रोटरीच्या त्या शाळेत त्यांना घातलं होतं आणि ती डोंबिवलीला असताना अंबरनाथ पासून डोंबिवली पर्यंत सातत्याने नेणं हे काही कठीण, किती कठीण काम आहे. आज लोकलला किती गर्दी असते आणि त्या सगळ्या गर्दीतून एवढ्या लहान मुलाला सातत्याने नेत राहणं हा किती मोठा त्या किशोरसाठी पण आणि आई वडिलांसाठी पण खूप एक परिश्रम होते. ते खूप परिश्रम होते आणि हे असे परिश्रम सातत्याने घेत राहावे लागतात. आणि असे सातत्याने बरेच जण असे होतात की थोड्या दिवसांनी काही प्रगती होत नाही. बरेच जण ह्या आशेवर असतात की हा पूर्ण बरा होईल, की आपला मुलगा पूर्ण बरा होईल. परंतु आम्ही आज जेव्हा मूल येतं आमच्याकडे तेव्हाच आम्ही कल्पना देत असतो की हा काही पूर्ण बरा होणारा विकार नाहीये, ह्याच्या सकट तुम्हाला जगायचं आहे. आणि हा जो स्वीकार आहे की त्याच्या सकट जगणं, स्वमग्नते सकट जगणं, गतिमंदत्वा सकट जगणं, मतिमंदत्वा सकट जगणं किंवा डिस्लेक्सिया सकट जगणं, हे तुम्हाला स्वीकार करायला पाहिजे. म्हणजे तो जगणं जे असतं ते फक्त त्या मुलासाठी नसतं, तर ते त्या मुलाबरोबर त्याच्या कुटुंबियांसाठी सुद्धा ते जगणं असतं. आणि हे जगणं फार कठीण असतं. म्हणजे ती एक मोठे परिश्रम असतात. ती एक काय म्हणतो आपण, एक यज्ञ असतो तो एक पूर्णपणे. आणि त्या यज्ञात आपल्या सगळ्या ज्या इतर ज्यांच्या घरात नॉर्मल मुलं असतात त्या घरातल्या लोकांचं जीवन जे जसं जगत असतात त्या जीवनाचा कुठेतरी तो त्याग, त्याची आहुती कुठेतरी त्या यज्ञामध्ये आपल्याला द्यावी लागते. आणि ही आहुती दिल्यानंतरच त्या मुलामध्ये प्रगती होत असते. आणि तशी प्रगती किशोरमध्ये दिसली आणि 10वी मध्ये त्यांनी मिळवलेलं यश हे अतिशय स्पृहणीय असं यश होतं. म्हणजे असाच आता जसं अंबरनाथ वरून त्याला किशोरला इथे रोटरी शाळेत आणलं जायचं किंवा नंतर माझ्याकडे आणत होते. नगरमध्ये सुद्धा असलेला एक असाच मुलगा होता, त्याची पण आठवण मला आता येते आहे की तो 8वीत असताना त्याला माझ्याकडे आणलं होतं. मी एक शिक्षण विवेक मध्ये लेख लिहिला होता की एडिसन घडवूया, की लर्निंग डिसॅबिलिटीच्या प्रॉब्लेमवर लिहिलेलं होतं. आणि ते वाचून ती आई आली होती की तेव्हा त्या सांगत होत्या की तो मुलगा सतत नापास व्हायचा, किती अभ्यास घेतलं, तोंडी सगळी उत्तरं द्यायचा, पण त्याला लिहिताच यायचं नाही परीक्षेमध्ये, किंवा लिहिताना असंख्य चुका व्हायच्या, स्पेलिंग मिस्टेक, शुद्ध लेखनाच्या चुका व्हायच्या आणि त्याच्यामुळे तो सतत नापास व्हायचा. नापास होत असल्यामुळे शिक्षक पण त्याला काही बोलायचे, वर्गातली मुलं हसायची, घरात वडील पण त्याला खूप मारायचे किंवा ओरडायचे. या सगळ्यामुळे त्याला अभ्यासाविषयीचा तिटकारा निर्माण झालेला होता आणि आईला कळत नव्हतं की आता काय करायचं या सगळ्याच्यात. बरं, त्या मुलाला सुद्धा अभ्यासाविषयीचा तिटकाराच नुसतं नाही तर तो डिप्रेशन मध्ये गेलेला होता. आणि मग हा लेख वाचल्यानंतर त्या माझ्याकडे त्याला घेऊन आल्यानंतर सगळी हिस्ट्री घेतल्यानंतर कळलं की त्याच्यामध्ये ही लर्निंग डिसॅबिलिटी असू शकते. मग IQ टेस्ट केली, त्याच्यावरनं लक्षात आलं की त्याच्यामध्ये ही असते. मग नायरला त्यांना पाठवलं, जिथेच ही फक्त टेस्ट होते. मग ते निदान झालं आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी फक्त रेमेडियल एज्युकेशन हाच एक उपाय असतो की अभ्यासाचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणं हाच त्या डिस्लेक्सियावरचा उपाय असतो. अर्थात त्याला डिप्रेशनही होतं, त्याच्यामुळे त्याच्यावर थोडंफार औषधोपचार मी केले. परंतु सातत्याने आमच्या सेंटरला अहमदनगरवरून दर 15 दिवसांनी त्याला इथे आमच्याकडे आणणं आणि हे सगळं केलं. त्याच्यामुळे तो 10वी पास झाला, त्याच्यानंतर डिप्लोमा त्यांनी पास केला. आज इंजिनियर तो झालेला आहे आणि नोकरी करत आहे. म्हणजे जर सातत्याने असे परिश्रम केले, असे परिश्रम पालकांनी घेतले
तर या विशेष मुलांमध्ये खूप चांगली सुधारणा आणि ते पण बऱ्यापैकी नॉर्मल जीवन जगू शकतात. त्याच्यामुळे हा असे पालकांनी करत राहणं हे खूप आवश्यक असतं. तो सगळ्यांसाठीच एक मोठा परिश्रम असतो. त्याच्यामुळे या दोघांनीही, अमृताताई आणि अविनाशराव दोघांनीही आपल्या किशोरचा हा जो काही असा निखळ जो स्वीकार केला होता, त्याच्यातले जे काही वेगवेगळ्या समस्या होत्या, ज्या सगळ्या समस्यांचा जो स्वीकार केलेला होता, हे पुस्तकाचं जे नाव आहे की तो राजहंस एक, म्हणजे त्याच्यातलं जे राजहंस पण आहे त्याचा स्वीकार त्यांनी केलेला होता. आणि त्या राजहंस या नजरेने त्याच्याकडे बघितल्यामुळे, या दृष्टिकोनाने त्याच्याकडे बघितल्यामुळे त्या हे परिश्रम ते दोघं करू शकले आणि त्याच्यामुळे किशोरच्या या प्रगतीला हातभार लागला. त्याच्यामुळे जे पुस्तक आहे, ती पुस्तक ही त्या परिश्रमांची गाथा आहे, त्यांनी घेतलेल्या परिश्रमांची गाथा आहे. मी ग्रंथ नाही, मी त्या पुस्तक नाही, मी त्याला गाथा म्हणतो आहे. ज्ञानेश्वरी किंवा या सगळ्याला आपण गाथा म्हणतो, तशी ही पण एक त्या परिश्रमांची गाथा आहे असं मी त्याला म्हणेन. कारण खूप कठीण पण असा आवश्यक असा प्रवास या दोघांनी तिघांनी केलेला आहे. किशोर, अमृताताई आणि अविनाशराव तिघांनी केलेला आहे. मला किशोर आठवतो, तो त्याला नंतर जे स्किझोफ्रेनियाचं निदान झाल्यानंतर त्याला माझ्याकडे घेऊन येत होते आणि तेव्हाही तो जो आठवतो मला, तो म्हणजे माझ्याकडे आल्यावर त्याचं झालं, माझ्याशी झालेलं बॉन्डिंग, तो ज्या मोकळेपणाने माझ्याशी संवाद साधायचा आणि जे काही छान त्याला हसत खेळत बोलायचा, ते सगळं मला आठवतं आहे. आणि खरंच म्हणजे ते पुस्तक वाचतानाही मला आठवतंय, आत्ताही हे पुस्तकातली काही फोटो आणि हे बघितल्यानंतरही मला ते आठवतं. त्याचा मिश्किल स्वभावाचाही आता उल्लेख झाला, तसा खरोखरच त्याचा तो स्वभाव होता आणि हे सगळं डोळ्यासमोर येतं आहे. त्यामुळे त्यांनी म्हणजे त्याचे जे बिहेवियरल प्रॉब्लेम्स किंवा स्किझोफ्रेनियामुळे तर त्याची समस्या आणखीन एका वेगळ्या टोकाला गेली किंवा वेगळ्या वळणावर गेली आणि त्या वेगळ्या वळणावर जाऊन सुद्धा त्याचा म्हणजे तशाच प्रेमाने, आणि जसं आता डॉक्टर धानिपकरांनी म्हटलं की ते प्रेम खूप महत्वाचं असतं. आणि ते प्रेम म्हणजे आता हे जे प्रेम असतं ते कसं असतं की ते कुठच्याही सीमा ओलांडू शकतं. म्हणजे प्रेम अति लाडाकडेही जाऊ शकतं किंवा मग काही उपाय दिसत नाहीये, काही उपाय होत नाहीये म्हटल्यावर ते टीकेकडेही वळू शकतं. म्हणजे तुम्ही क्रिटिकल पॅरेंटही होऊ शकता किंवा तुम्ही ओव्हर प्रोटेक्टिव्ह पॅरेंटही होऊ शकता. माझ्या मते की या दोघांनीही हा जो संतुलन आहे या दोन्ही मधलं, की ते क्रिटिकल पॅरेंट तर कधीच झाले नाहीत आणि ते ओव्हर प्रोटेक्टिव्ह पॅरेंटही कधी झाले नाहीत, तर या दोन्हीचा जो सुवर्ण मध्य आहे तो त्यांनी त्याच्या संपूर्ण प्रवासात त्यांनी कायम राखलेला आहे. आणि त्याच्यामुळे ही म्हणजे संपूर्ण जो प्रवास आहे तो खूप आपल्या मनोज्ञ असा प्रवास आहे. आणि जेव्हा वेळ आली तेव्हा म्हणजे आधार सारख्या संस्थेमध्ये त्याला ठेवण्याचा निर्णय, म्हणजे आपल्या मुलाला आपल्यापासून दूर ठेवणं हा काही फार आवडता किंवा म्हणजे मनात असं छान ह्यांनी घेतलेला निर्णय नसतो, तर तो खूप अवघड निर्णय असतो, कटू निर्णय असतो. परंतु तो निर्णयही वेळ आल्यावर त्यांनी घेतला आणि तिथेही त्याला सातत्याने प्रोत्साहन ते देत गेले. त्यामुळे जे तितिक्षेचं वर्णन केलेलं आहे की सहनम सर्व दुःखानां अप्रतिकार पूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगत्यते. त्यामुळे हा जो सगळा प्रवास आहे किंवा हा सगळं जे काही जन्मापासून त्याच्यातलं सगळ्या कमतरता कळल्यापासून ते शेवटपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे, हा एक त्या तितिक्षेचा प्रवास आहे की हे सगळं जे दुःख होतं ते त्यांनी प्रतिकारपूर्वक कुठेतरी सगळं सहन केलं. नुसतं सहन केलं नाही तर ते त्याच्या बदल्यात त्या मुलाला पूर्णपणे प्रेम देऊन, किशोरला सगळे प्रेमाने आणि जेवढं काही आपल्याकडे आहे ते देऊन त्यांनी पूर्ण या सगळ्या
त्याच्यावर त्याची जेवढी प्रगती करता येईल तो करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही त्या तितिक्षेची गाथा आहे, हे पुस्तक म्हणजे त्या तितिक्षेची गाथा आहे असं म्हणूया. अर्थात हे सगळं होऊन गेल्यानंतर हे पुस्तक लिहिताना पुन्हा ते आयुष्य मला असं वाटतं की अमृताताई जगल्या आहेत किंवा अमृताताईंनी लिहिलं आहे पण दोघंही जगले आहेत असं आपण म्हणूया की हा एक प्रकारे त्या सगळ्या लिखाणातून तो साक्षीभाव त्याच्यातनं दिसतोय आपल्याला की तो जो हे सगळं लिहिताना की हे सगळे जे काही कटू आणि सगळे अनुभव आहेत, काही जे सगळे अनुभव आहेत ते त्या म्हणाल्या की लिहिताना मध्ये मध्ये खंड पडला किंवा सगळं झालं, परंतु त्यांनी ते लिहिले आणि ते लिहिणं ही काही परत तो सगळा आयुष्य, तो सगळा प्रवास जगणं हे काही पुन्हा म्हणजे आधी जगलेलं आयुष्य पुन्हा ते लेखनाच्या स्वरूपात लिहिताना ते पुन्हा जगणं हे केवळ साक्षीभाव असलेली व्यक्तीच करू शकते. म्हणजे जसं समर्थ रामदासांनी त्यांच्या मनाच्या श्लोकात म्हटलेलं आहे की भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपीनच आहे, मना भासले सर्व काही पहावे, परिसंग सोडून सुखी राहावे. म्हणजे हा जो किंवा त्याच्या आधीच्याही श्लोकात त्यांनी म्हटलेलं आहे की सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मीपणाचा वियोगू. म्हणजे लिहिताना कुठेही मीपणा नाहीये त्याच्यामध्ये, ते एक प्रकारच्या पूर्णपणे साक्षीभावाने जो माइंडफुलनेसनी लिहिलेलं हे संपूर्ण लेखन आहे. त्यामुळे त्या पूर्णपणे एका त्रयस्थपणे निरपेक्षपणे असं त्यांनी ते लिहिलेलं आहे आणि हे त्या शून्यत्वाशिवाय किंवा त्या सक्रिय प्रवासाशी ज्याला अद्वैतत्व म्हणतो त्या अद्वैतत्व त्यांनी साध्य केल्याशिवाय ते एवढं सुंदर लिखाण नक्कीच झालेलं नाहीये. त्याच्यामुळे हे जे पुस्तक आहे हे त्या अद्वैतत्वाचं किंवा त्या साक्षी भावाचं प्रतीक आहे असंही हे म्हणेन. आणि म्हणूनच जेव्हा हे पुस्तक आपण वाचतो, मी वाचलेलं आहे म्हणून मी सांगतो की तुम्हालाही हा अनुभव येईल की ते ये हृदयीचे ते हृदयी असा अनुभव तुम्हाला सगळ्यांना येईल याची मला खात्री आहे. पुस्तकाचं कव्हर सुद्धा जे केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा अनेक रंगांचं त्याच्यामध्ये मिश्रण आहे. म्हणजे आपण जे म्हणू की विविध भावनांचं म्हणजे रंग जे असतात ते वेगवेगळ्या भावनांचं प्रकटीकरण करत असतात. आणि हे जे या सगळ्या मुखपृष्ठावरचं जे चित्र आहे ते त्या वेगवेगळ्या भावनांचं प्रकटीकरण आहे. त्या भावनांचे तरंग किंवा त्या भावनांच्या तरंग तुम्ही सुद्धा जेव्हा वाचाल तेव्हा तुमच्या मनावरही ते उमटतील. आणि जसं मगाशी गौरीताई पण म्हणाला की हे पुस्तक सगळ्यांना मार्गदर्शक आहे, दिशादर्शक आहे. म्हणून मी मगाशी ज्या विशेष मुलांचा साठी ते थोडंसं जरा डिटेल मध्ये सांगितलं, तर अशा ह्या विशेष मुलांच्या सगळ्या पालकांसाठी सुद्धा हे दिशादर्शक असं पुस्तक आहे की एखाद्या दीपस्तंभासारखं म्हणजे समुद्रात आपण प्रवास करत असताना जो लाईट हाऊस किंवा दीपस्तंभ असतो तो आपल्याला दिशा दाखवत असतो, तसं हे पुस्तक अशा सगळ्या पालकांसाठी दिशादर्शक असणार आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक म्हणजे तुम्ही सगळ्यांनी तर विकत घेतलंच पाहिजे, परंतु तुमच्या माहितीतल्या सगळ्या इतर लोकांनाही हे सांगितलं पाहिजे. आणि आता प्रत्येकाच्याच घरी म्हणजे ज्यांच्या घरी अशी मुलं आहेत त्यांनाच हे दिलं पाहिजे असं नाही, तर जनरली सगळ्यांनी हे घेतलं पाहिजे की एखादे म्हणजे अशा संगोपन करताना किती परिश्रम घ्यावे लागू शकतात आणि ते परिश्रम घेणं हे म्हणजे मनाने आपण ठरवलं तर आपण असे परिश्रम घेऊ पण शकतो हेही याच्यातून कळतं आहे. आणि आपण ते कसे तो स्वीकारही कसा करायला पाहिजे ह्याचंही याच्यामध्ये एक वाचताना पूर्णपणे मार्गदर्शन आपल्याला होणार आहे. त्याच्यामुळे या सर्वार्थाने तो राजहंस एक किशोर तो एक राजहंस एक पुस्तक खूपच मार्गदर्शन करेल, एका दीपस्तंभासारखा हे पुस्तक काम करेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आज अनावरण झालेलं हे पुस्तक तुम्ही
सर्वांनी तर विकत घ्यावंच, परंतु इतरही सगळ्या लोकांना, तुमच्या आप्तेष्टांना किंवा मित्रमंडळींना सगळ्यांनाच हे पुस्तक घेण्यासाठी आणि वाचण्यासाठी तुम्ही नक्कीच त्यांना सांगावं असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो. पुन्हा एकदा हा सुंदर प्रवास जो आमच्या समोर अमृताताई आणि अविनाशरावांनी मांडला, आज जेव्हा ते या पुस्तकाचं रफ कॉपी माझ्याकडे घेऊन आले तेव्हा ते सगळं वाचताना माझ्याही डोळ्यासमोरून तो सगळा प्रवास गेला. माझ्याकडे जे काही वर्ष तो येत होता तो प्रवासही माझ्या डोळ्यासमोर आला आणि अतिशय जिवंतपणे, अतिशय ओघवत्या शैलीत त्यांनी ते सगळं हे पूर्ण पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे आपण एखादी गोष्ट सांगा, मी त्या म्हणायला की त्या लेखिका नाहीये, परंतु आता बहिणाबाई तरी कुठे साक्षर होत्या किंवा शिकलेल्या होत्या, पण त्यांच्या जे हृदयात आलं, त्यांच्या जे मनात आलं ते त्यांनी सांगितलं आणि त्याच्या कविता झाल्या. तसं जे हृदयापासून, साहित्य म्हणजे शेवटी काय असतं की जे हृदयातनं येतं ते साहित्य असतं. साहित्याचा जो आहे की त्याच्यामध्ये शेवटी तुमची कुठेतरी त्या हृदयातनं आलेलं ते लिखाण असतं आणि ते हृदयातनं आलेलं लिखाण आहे. त्यामुळे ते लेखनाच्या दृष्टीने सुद्धा एक उंचीवर जाणारं असं लिखाण आहे. ते हृदयाला भिडणारं कुठचंही लिखाण हे त्या उंचीवरचं लिखाण असतं. त्याच्यामुळे एक या पुस्तकाच्या निमित्ताने तुमचा एक लेखिका म्हणून सुद्धा जन्म झालेला आहे असं आपण म्हणूया. आणि पुन्हा एकदा या पुस्तकाला शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. पुस्तकावर टाकलेल्या इन्साईटमुळे सर्वांना कधी एकदा पुस्तक घेऊ व वाचू असं झालं असणारच. मानसिक आजार, मानसिक आरोग्य इत्यादी विषयांवर अगदी थोडक्यात व सोप्या भाषेत केलेल्या विवेचनाने मानसिक आजारासंदर्भातील बऱ्याच गैरसमजुती लोप पावल्या व मनोरुग्णांकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन मिळाला. सर, पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक धन्यवाद व तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी, मला पण आठवलेलं की 10वीचं वर्ष आमच्या शाळेमध्ये रोटरी स्कूल फॉर डेफ मध्ये किशोर 10वीला होता आणि 10वीची परीक्षा ही आमच्या शाळेमध्ये होत नाही. सर्वसामान्यांच्या शाळेमध्ये मुलांचे परीक्षेचे नंबर आलेले असतात. किशोरला रायटर मिळाल्यामुळे त्या शाळेने एक टेक्निकल हे घेतला की इतर म्हणजे आमच्या शाळेतल्या इतर मुलांबरोबर त्याला बसवता येणार नाही, त्याला आपण वेगळ्या वर्गात बसवूया, कारण त्याला रायटर दिलेला आहे. म्हणजे रायटरला तो उत्तरं सांगणार आणि तो लिहिणार, रायटर लिहिणार, किशोर उत्तरं सांगणार आणि रायटर. पण किशोरचा स्वभाव आणि त्याचं बोलणं इतकं लागवी होतं की तिथल्या शिक्षकांना त्याने समजवलं की माझे सगळे मित्र त्या वर्गात आहेत आणि मी का एकटा या वर्गात बसो. मग त्याच्या बोलण्यामुळे ते सगळे शिक्षक इतके भारावून गेले की मॅडम, आम्हाला फक्त दिव्यांगांची एकच बाजू माहिती होती, पण आज आम्हाला कळालं की किशोरमुळे आपल्याला किती छान बोलू शकतो, किती छान समजावून सांगू शकतो. आणि त्यांनी त्याला इतर त्याच्या मित्रांबरोबर बसण्याची परवानगी दिली. रायटर बरोबर त्याचं पटत नव्हतं, पण परीक्षेच्या वेळेला मात्र छान पटवून घेतलं. हे आम्ही अनुभवलेले आहेत. आज अंजलीताई माझ्या बरोबरच्या ज्या परीक्षेला केंद्रावर होत्या, मी 6 दिवस हा खेळ बघितला. छान पेपरही लिहिले किशोरने. आज म्हणजे हे सांगण्याची उद्देश असा की यानंतर कधीही आम्ही DNC शाळेमध्ये कोणत्याही कामानिमित्त गेलो तर पहिला उल्लेख किशोरचा होतो. मॅडम, किशोर कसा आहे? म्हणजे ही किशोरची पावती आहे की किशोरचं आज तुम्ही सगळ्यांनी अनुभवलंय. ते इतर शाळेतल्या शिक्षकांनी फक्त 6 दिवसात अनुभवलं आणि किशोरला आपलंसं करण्याचं एक छान मिळालं होतं वरदान. तो आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विश्वास गोरे सर, जे आधार या संस्थेचे चेअरमन आहेत, त्यांना विनंती करते की त्यांनी ही पुस्तकाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावे. आपल्या माहितीसाठी मी सांगत आहे की आधार ही संस्था मुख्यतः गतिमंद व मतिमंद मुलांचे पालकत्व स्वीकारते. त्यामुळे या मुलांना नाही तर त्यांच्या पालकांनाही खूप मोठा व खऱ्या अर्थाने आधार मिळतो. या संस्थेला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पुस्तकाच्या मनोगताबरोबर उपस्थितांना आधार या संस्थेबद्दलही आपण विस्तृत माहिती द्यावी अशी मी सरांना विनंती करते.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विश्वास गोरे सर, प्लीज. सर्वप्रथम आधारमध्ये राहणाऱ्या किशोरच्या मित्रांतर्फे मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. किशोर आधारच्या नाशिक शाखेमध्ये होता. आजच्या प्रसंगी माझे 2 शब्द चालू करताना सर्वप्रथम अमृताताईंचं मी अगदी मनापासून अभिनंदन करीन. त्यांनी किशोरची जीवनगाथा, त्याच्या आयुष्यात घडलेले छोटे छोटे म्हणजे त्या जन्मापासूनचे छोटे छोटे प्रसंग, त्या म्हणतात मी लेखिका नाहीये पण मला वाटतं त्या लेखिका आहे. इतक्या ओघवत्या भाषेमध्ये आणि साध्या सिंपल भाषेमध्ये मध्ये एखादा प्रसंग तुम्ही वाचायला लागला की तुम्ही त्या प्रसंगात इन्व्हॉल्व होता. मला मी पुस्तक चाललं डिटेलमध्ये काय अजून वाचलेलं नाही, पण किशोरला 75% मार्क 10वीला मिळाले. त्यावेळी पेढे वाटायचे वगैरे हे सगळ्या प्रसंगांच्या वेळी आपण तिकडे नव्हतो, पण ज्या प्रकारे त्यांनी हे प्रसंग पुस्तकात उभे केले तर आपणच तिथे समोर आहोत आणि तो प्रसंग आपल्या समोर दिसतो. समोर किशोर दिसतोय, तो पेढे वाटूया म्हणतोय, कुलकर्णी काका आणि ह्या 2 जण त्याच्या बरोबर आहे. तर अशा खूप सुंदर प्रकारे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आणखीन काही प्रकर्षाने त्यांच्या पुस्तकाबद्दल जाणवलेल्या 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. एक तर मतिमंद मुलांना सांभाळताना ऍक्सेप्टन्स, जसं डॉक्टर म्हणाले की अनपेक्षितपणे असा आपल्यावर हा आघात झालेला असतो. नुसता पालकांवरच नाही, अख्ख्या फॅमिलीवर तो आघात असतो. तो पालक किती लवकर ऍक्सेप्ट करतात त्याच्यावर त्या मुलाचं पुढचं अख्खं संगोपन अवलंबून असतं. आणि ह्या केसमध्ये किशोरच्या बाबतीत दोघांनी, अविनाशरावांनी किंवा अमृताताईंनी, ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हली लवकर ऍक्सेप्ट केली असावी असा माझा अंदाज आहे. ऍक्सेप्ट करणं आणि त्यानंतर येणाऱ्या परिस्थितीला, कारण अशा मुलांना सांभाळायला खूप पेशन्स लागतो, धैर्याने, कारण त्यांच्या आयुष्यात चढ उतार आणि मुलाचे ऍक्शन्स ह्या वेगवेगळे असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन्स आणि वेगवेगळे एक्सपिरियन्स ही मुलं आई वडिलांना देत असतात. तर मुलांचे जे ऍक्शन, मला असं जाणवलं या दोघांबद्दल की किशोरच्या ज्या ऍक्शन्स असायच्या त्याला रिॲक्शन देण्यापेक्षा या दोघांनी संपूर्ण त्याच्या जीवनात त्याला रिस्पॉन्स दिलाय. डॉक्टर विल अंडरस्टँड दिस मच. कारण कुठच्याही ऍक्शनला रिॲक्शन देणं अगदी सोपं असतं आणि त्यातून काही सोल्युशन निघत नाही, पण ह्या दोघांनी किशोरचं संगोपन करताना त्याच्या प्रत्येक प्रसंगात रिस्पॉन्स देऊन त्याला कसं पुढे नेता येईल हा विचार केलेला आहे. आणि त्याबद्दल मी खरंच, मला म्हणजे त्यांचा अभिमान वाटतो. आणि मी आज आधारच्या माध्यमातून साधारण 350-400 पालकांना बघतो. दुसरी एक गोष्ट मला पुस्तकात जाणवली ती, काय होतं, मतिमंद मूल जेव्हा घरी जन्माला येतं त्यामुळे आई आणि वडील जनरली, हल्ली तर सगळे आई वडील दोघेही नोकरी करत असतात, पण म्हणजे मेजॉरिटी केसेसमध्ये आई नोकरी सोडते, आई स्वतःची करिअर बाजूला ठेवते आणि आपलं संपूर्ण आयुष्य त्या मुलाच्या मागे घालते की त्याला आपण कसा बरा करू शकू, त्याचं आयुष्य कसं आपण पुढे घडू. त्यामुळे असं मूल जन्माला येतं त्यावेळी जास्तीत जास्त सफर ज्या होतात त्या मुलाच्या किंवा मुलीच्या आई म्हणजे माता होतात. हे पुस्तक वाचताना जाणवलं की यांच्या प्रत्येक किशोरच्या प्रत्येक प्रसंगाच्या वेळी अविनाशराव त्यांच्याबरोबर तितक्याच ताकदीने उभे होते
ही म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे मी बघितलेल्या पालकांप्रमाणे ही खूप रेअर गोष्ट होती. त्याबद्दल अविनाश रावांचं पण मी अभिनंदन करीन. पुस्तक तुम्ही संपूर्ण वाचा. पूर्ण त्याचं जीवनपथ, वेगवेगळे प्रसंग त्यांनी अगदी डोळ्यासमोर उभे केलेले आहेत. किशोरचा आणि माझा संबंध तो आधारामध्ये राहत असल्यापासून आला. आमचं खरं आधारचं युनिट हे स्पेशल मुलांचं युनिट आहे, वेगळ्या मुलांचं युनिट. स्पेशल म्हणजे आपण ही मुलं वेगळी म्हणतो, पण मी निश्चित सांगू शकेन किशोर बद्दल तो या वेगळ्या मुलांच्यात सुद्धा वेगळा होता. त्यांनी त्या पुस्तकाला जे नाव दिलंय राजहंस, निश्चितच तो राजहंस होता. जेव्हा जेव्हा मी आधार नाशिकला जायचो आणि त्याला बोलायला किंवा ऐकायला कमी असलं तरी तो खूप एक्सप्रेसिव्ह होता. म्हणजे तो तुम्ही गेलात की तो धावत पुढे यायचा आणि ऑलवेज असं वाटायचं की त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बॉडी लँग्वेज त्याची खूप पॉझिटिव्ह होती आणि निश्चितच माझ्याकडे असलेल्या 115 मुलांपेक्षा तो वेगळ्यात वेगळा वाटायचा. असं म्हणतात की अशी जी विशेष मुलं असतात त्या मुलांना काहीतरी एक वेगळी स्पेशल, डॉक्टर त्यांना काहीतरी एक स्पेशल स्किल असतं त्यांच्यामध्ये. इथे उल्लेख नाही झाला पण एक किशोर बद्दल स्किल तुम्हाला माहिती असेल. एक वेगळं स्किल त्याच्यामध्ये होतं. तुम्ही कुठच्याही वर्षातला डेट सांगितली की त्या डेटचा त्या कुठचंही वर्ष असेल, म्हणजे सर 2020 मधल्या 15 ऑगस्टला वार कुठचा होता, ह्या प्रश्नाचं उत्तर किशोर काहीतरी असं असं करून सेकंदात द्यायचं, करेक्ट उत्तर द्यायचं. आमच्याकडे आम्ही समजा माझा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसात माझा वाढदिवस म्हणजे कधी 60 सालचा, तेव्हा वार काय होता त्याचं सुद्धा उत्तर ही काहीतरी वेगळी त्याला एक रोट मेमरी. त्याचा उल्लेख इथे झाला नाही म्हणून मला मुद्दाम करावा असा वाटला, कारण तो म्हणून मी त्याला वेगळ्यातला वेगळा आमच्याकडे म्हणतो. आता मला किशोर बद्दल मी बोललो, त्यांचं पुस्तक तुम्ही वाचा. आणि एकच डॉक्टर पण म्हणाले की अशा मुलांचं पालक आणि मी माझ्या आधारमधले सुद्धा बाकी सगळ्या पालकांना या पुस्तकाबद्दल सांगीन. आणि माझं तर डेफिनेटली असं इम्प्रेशन झालंय की अविनाश राव आणि अमृताताई हे एखाद्या स्पेशल मुलाचे आदर्श पालक आहे. त्यांची जर अविनाशराव पुढे या सगळ्यांनी मिळून तुमचं कौतुक तर फार महत्वाचं. मी तुम्हाला खरं सांगू, मी आधारमध्ये 400 पालक बघितले. वी कॅन गिव्ह हिम स्टँडिंग ओवेशन प्लीज. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. आता थोडस मला आधारबद्दल थोडी माहिती देण्यासाठी सांगितली आहे, त्याच्याबद्दल थोडं बोलतो. आज भारतात साधारण ॲडल्ट मुलं जरी बघितली तरी एक 12 लाख मतिमंद, ऑटिस्टिक, CP या कॅटेगरीतली मुलं आहेत. डॉक्टरांची परवानगी घेऊन मी एक स्टेटमेंट करतो की मतिमंदत्व, ऑटिस्टिक किंवा मेंटल रिटार्डेशन याला मेडिकल सायन्समध्ये सोल्युशन नाहीये. ते तुम्ही सांगितलंच. जर एखाद्या मुलाचा किंवा एखादी कंडिशन आपण इम्प्रूव्ह करू शकत नाही, म्हणजे कोणाचा IQ आपण चेंज करू शकत नाही, त्यामुळे एक गोष्ट आपल्याला ॲक्सेप्ट करायला लागते की हे मूल किंवा ही व्यक्ती आयुष्यभर डिपेंडंट राहणार आहे. मुलांच्या कॅटेगरीज प्रमाणे प्रोफाउंड, माइल्ड, मॉडरेट त्याप्रमाणे मुलं त्यांच्या ॲक्टिव्हिटी मधलं प्रोग्रेस हा कमी जास्त असू शकतो. पण एक गोष्ट निश्चित आहे की ही मुलं फायनान्शियल तर सोडाच, पण त्यांना अख्ख्या आयुष्यात
कोणाचा ना कोणाचा तरी सपोर्ट लागणार आहे. ही मुलं जोपर्यंत 18 वर्षाची असतात तोपर्यंत आपल्यासारख्या सगळ्या शहरांमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी आता या मुलांसाठी डे स्कूल्स तयार झालेली आहे. म्हणजे मुलांना आपण दिवसभर काही तास ऑक्युपाय ठेवू शकतो. डे स्कूलमध्ये मुलं जातात आणि त्यांच्यात काहीतरी बिहेवियरल चेंजेस आपण आणू शकतो. काही बेसिक ॲक्टिव्हिटीज, हायजेनिक ॲक्टिव्हिटीज ह्या गोष्टी आपण त्यांना शिकवू शकतो. पण ही मुलं कधी इंडिपेंडंट होणार नाही आहेत. मुलं जेव्हा 18 वर्षाची होतात त्यावेळी स्पेशल स्कूल्स नसतात आणि मुलं 24 तास घरी असतात, कारण त्यांना काही ॲक्टिव्हिटीज नसते. शाळेत जे 2-4 तास ते जात असतात ते 2-4 तास जाणं बंद होतं आणि घरी टोटली कम्प्लिटली बोर्ड विदाउट एनी ॲक्टिव्हिटी. अँड बाय धिस टाइम व्हॉट हॅपन्स, ही मुलं आपल्या आईवडिलांना ओव्हरपॉवर करायला लागतात. म्हणजे सायकोलॉजिकली सुद्धा आणि बऱ्याच केसेसमध्ये आम्ही बघितलं आहे की आईवडिलांना फिजिकली सुद्धा अब्यूज करणं मुलं सुरू करतात, मारायला पण लागतात. त्यांना काही सोशल ॲक्टिव्हिटी नसते. त्यामुळे पालकांचं आणि ह्या अशा वेळी काय होतं, पालक म्हणजे अख्ख्या फॅमिलीचं सोसायटीशी कनेक्ट हळूहळू कमी होऊ लागतं. म्हणजे अशा मुलाला घेऊन कुठची फंक्शन अटेंड करणं, लग्नानं जाणं, एखाद्या सिनेमाला जाणं वगैरे ह्या गोष्टी पालक विसरलेले असतात. म्हणजे ते कम्प्लिटली त्यातून वेगळे झालेले असतात. आणि ॲट द सेम टाइम पालक विचार करत असतात की आपण आपल्याला देवाने आपल्याला सिलेक्ट केलं आहे असं काहीतरी स्वतःची मनाची समजूत करून आपणच आपल्या मुलाचा सांभाळ केला पाहिजे. देवाने आपल्याला सिलेक्ट केलं आहे. पण ॲट द सेम टाइम ह्या पर्टिक्युलर मोमेंटला जेव्हा ते मुलाला घरी सांभाळताना स्ट्रगल होत असतात त्यावेळी त्यांच्या मनात विचार येतो की आपल्यानंतर काय. जोपर्यंत आपण असू तोपर्यंत आपण आपलं किंवा फिजिकली आपलं जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आपण आपल्या मुलाचा सांभाळ करू. पण आपण नसताना आपल्या या स्पेशल विशेष मुलाचा सांभाळ कोण करणार. मुलाचे भावंड असतात पण प्रत्येकाला आपापला संसार आणि आपापल्या जबाबदारी असतात. त्यामुळे पालकांची इच्छा असते की आपल्या मुलाची जबाबदारी जितकी शक्य आहे तेवढी आपण घेतली पाहिजे. आणि हा जो पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे की माझ्यानंतर माझ्या मुलाचं काय होणार, ह्या प्रॉब्लेमला सोल्युशन काढण्यासाठी 1990 साली माधवराव गोरेंनी आधारी संस्था स्थापन केली. आणि त्या स्थापन म्हणजे संस्थेचं कॉन्सेप्ट अशी ठेवली होती की ही संस्था पालकांची संस्था असते. पालकांनी पालकांसाठी चालवलेली संस्था म्हणजे आधार आहे. आता एवढं सगळं स्पेशल मुलांबद्दल ऐकल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की मतिमंदत्व किंवा स्पेशल मूल हा प्रॉब्लेम मुलाचा नाहीच आहे. हा खरा प्रॉब्लेम त्याच्या पालकांचा आहे. आणि जी मदत हवी आहे ती मुलाला मदत करण्यापेक्षा सगळ्यात जास्त मदतीची गरज आहे ती त्याच्या पालकांना मदतीची गरज आहे. कारण डिसेबिलिटीज आपण म्हणतो, सगळ्याच डिसेबिलिटीज आपण कम्पेअर करू नये. पण मतिमंदत्व किंवा तत्सम जे हे आहे ही एकच डिसेबिलिटी अशी आहे की जो माणूस डिसेबल आहे त्या माणसाला तो डिसेबल आहे माहितीच नाही. म्हणजे डिसेबिलिटी आपण कम्पेअर करूया नको. समजा एखादा माणूस आंधळा असेल, त्या आंधळ्या माणसाला माहिती असतं की आपल्यात काहीतरी विकनेस आहे, त्याप्रमाणे तो स्वतःचं आयुष्य ट्यून करू शकतो. पण मतिमंदत्व ही आपली मुलं विशेष मुलं अशी आहेत की त्यांना माहितीच नाहीत की त्यांच्यात काहीतरी विकनेस आहे. त्यामुळे दे आर व्हेरी इनोसंट. खूप इमोशनल मुलं असतात. त्यांचा IQ जरी कमी असला तरी आपण इमोशनल क्वोशंट जो म्हणतो तो हायेस्ट लेवलला असतो. खूप लाघवी मुलं असतात आणि त्यांना त्याप्रमाणे सांभाळायला लागतं. तर त्यामुळे मी सांगत होतो की हा प्रॉब्लेम पालकांचा जास्त आहे. आणि पालकांना रिलीफ देण्यासाठी आधारित संस्था आम्ही 94 मध्ये आमच्याकडे पहिला मुलगा आला. टिपिकल मिडल क्लास लोक एकत्र येऊन ही संस्था आम्ही चालू केली होती. माझ्या वडिलांना या प्रॉब्लेमची जाण होती. आमच्या फॅमिलीमध्ये कोणी मेंटली रिटायर्ड नसताना बाबांनी दुसऱ्यांच्या पालकांची प्रॉब्लेम्स लक्षात घेऊन दुसऱ्यांसाठी संस्था चालू केली. आणि टिपिकली मिडल क्लास लोक एकत्र येऊन आम्ही संस्था ही चालू केली होती.
सगळे जे काही पालक सुरुवातीला 25 पालक एकत्र आले होते तेव्हा ते सगळ्यांना कॉन्सेप्ट पटली होती, कारण एव्हरीवन घरात आपल्या मुलाला सांभाळताना हे प्रॉब्लेम फेस करत होता आणि माझ्यानंतर काय हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच होता. त्यामुळे आणि माझे वडील सेमी गव्हर्नमेंटमधून रिटायर झालेले होते, त्यामुळे त्यांच्याकडे पण काही असे पैसे नव्हते की एखादी संस्था जागा देऊ आणि आपण संस्था चालू करू. त्यावेळी 25 पालक आणि बाकी काही हितचिंतक यांनी एकत्र येऊन छोटे छोटे डोनेशन्स गोळा करून आधारित संस्था स्थापन केली. आधारित संस्था त्यावेळी बदलापूरला आपण लांब गेलो कारण पैसेच नव्हते, पण अशा मुलांना सिटीपासून लांब सांभाळणं, लांब नेऊन नॅचरल ॲटमॉस्फिअर मध्ये सांभाळण्याचं त्यावेळी पैसे नव्हते म्हणून आपण गेलो. पण आता 30 वर्षांनी मी सांगू शकतो की अशी संस्था चालू करायची असेल तर अशीच सिटीपासून लांब नेली पाहिजे आणि तिथे या मुलांना नॅचरल, कारण फ्लॅटमध्ये वगैरे राहिलेली मुलं जेव्हा ते या मोकळ्या हवेत जातात, मोकळ्या ठिकाणी जगतात, तेव्हा त्यांच्यावर खूप चांगला परिणाम होतो. आणि आधारमध्ये आपला नेहमी प्रॉब्लेम असा असतो आमचा की मुलं आधारमध्ये लगेच सेटल होतात. त्यातली कारणं अशी आहेत की इथे घरी फ्लॅटमध्ये राहिलेली असतात, त्यांना अजिबात सोशलायझेशन नसतं आणि जेव्हा ती आधारसारख्या संस्थेत राहायला येतात तेव्हा त्यांना मित्र भेटतात, त्यांचं मित्राची मैत्री होते आणि ते एकमेकाची काळजी घ्यायला लागतात. इट इज अ कम्प्लिटली डिफरंट वर्ल्ड. आज आधारमध्ये मी सांगतो आम्ही 94 साली सुरू केली, 15 मुलांनी संस्था सुरू केली, 15 मुलं आणि साधारण 8-10 स्टाफ. आज मला सांगायला अभिमान वाटतो आधार ही भारतातली सगळ्यात मोठी संस्था आहे जिथे आम्ही 335 किशोरांना सांभाळतो. 335 मतिमंद मुलं दिवस रात्र आधारमध्ये राहतात. त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आहे. तर असं ह्या मुलांना तुम्ही म्हणजे हे सगळं अनुभवून सांगतो. मी काय डॉक्टर नाही आहे आणि डॉक्टर पण वाऊच करतील की या मुलांना तुम्ही जितकं ऑक्युपाय ठेवाल तितकी ती मुलं त्यांचे व्हायलन्स व्हायचे प्रॉब्लेम, अदर प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम कमी होतात. त्यांना आधारमध्ये आम्ही सेट रुटीन दिलेलं आहे, त्याप्रमाणे त्यांना वर्कशॉप आहेत, आपापल्या क्लासमध्ये आपण जातात. जेव्हा बाकी सगळे फेस्टिवल्स आम्ही तिकडे सेलिब्रेट करतो, त्यांचे वाढदिवस सेलिब्रेट करतो. कारण एक लक्षात ठेवा, ही मुलं इंडिपेंडंट होणार नाही आहेत, स्वतःच्या पायावर उभी राहणार नाही आहेत. तेव्हा मग आपली समाजाची, आधारसारख्या संस्थांची, डॉक्टर्सची जबाबदारी अशी होते की त्यांचं जे आयुष्य आहे ते आनंदी करावं, काहीतरी मिनिंगफुल आपण करतोय असं त्यांना वाटावं. या दृष्टीने आधारमध्ये आम्ही प्रयत्न करतोय. मला यांनी आधारची थोडी माहिती सांगितलं, त्यामुळे आज या आपल्या राजवंशाच्या निमित्ताने मी थोडीशी आधारची माहिती तुमच्यावर शेअर केली. आधार ही संस्था बदलापूरला आहे, तुम्ही कधीही येऊ शकता. 24 तास 24/7 आधार उघडी आहे. आमची मुलं, आमची स्पेशल मुलं तुमचं अगत्याने स्वागत करतील. आणि एक सांगतो, जेव्हा तुम्ही आधारमध्ये जाल, एक 2-4 तास स्पेंड कराल, तो तुमचा आयुष्यातला डेफिनेटली एक वेगळा अनुभव असेल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आधार संस्थेमार्फत आपण करीत असलेल्या अद्वितीय सामाजिक कार्याला आमचा लाख लाख सलाम. येथे उपस्थित असलेल्यांपैकी काहींनी आधार संस्था बघितली असेल, पण ज्यांनी अजून आधार संस्था व त्यांचं कार्य जवळून पाहिले नाही त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी एकदा तरी आधार संस्थेला भेट द्यावी आणि आधारच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलावा. मी आपणा सर्वांतर्फे आधारच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देते व परत एकदा सरांनी व्यक्त केलेल्या पुस्तकावरील मनोगताबद्दल व आधार संस्थेच्या माहितीबद्दल गोरे सरांना धन्यवाद देते.